गुरूंचा मान सन्मान राखण्याचा हा दिवस आणि आजच्या या दिवसाला अनेक दिग्गज अतिथी या कार्यक्रमाला लाभलेले आहेत। काही वेळातच या पाहुण्यांचं आगमन या सभागृहामध्ये होणार आहे। काही सेकंदातच आपले सर्व पाहुणे या सभागृहामध्ये उपस्थित राहणार आहे। प्रथम दीपक प्रज्वलन व सरस्वती पूजन याने आपण सर्वांनी ताळ्यावाजवून स्वागत करणार आहोत। त्यानंतर काही सेकंदामध्ये आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इथे उपस्थित राहणार आहेत। आपण जोरदार त्यांचा टाळ्या वाजवून आपण स्वागत करणार आहोत। आपण पाहुणे आलेले काही सेकंदामध्ये या सभागृहामध्ये ते उपस्थित राहतील। अतिशय सुंदर मंगलमय असा दिवस आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधून आजचा हा अनियोग शिक्षण संस्थेने आपल्याला कार्यक्रम अतिशय उल्हास उत्साह या सभागृहामध्ये दिसत आहे। आणि काही सेकंदामध्ये पाहुण्यांच्या हस्ते प्रथम सरस्वती पूजन व दीपक प्रज्वलन होणार आहे। कोणत्याही कार्यक्रमाची किंवा कामाची सुरुवात आपण पूजनाने करतो। मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अध्यक्ष व इतर जे पाहुणे आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करावी, जेणेकरून हा जो दिवस आहे तो अतिशय सुंदर आणि मंगलमय असा दिवस आहे। जोरदार टाळ्यांनी नतमस्तक होण्याचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आणि त्याचा औचित्य साधून अनियोग शिक्षण संस्थेने हा आपला सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातला पहिला कार्यक्रम मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी सभागृहामध्ये व्यासपीठाच्या समोर विराजमान व्हायचं आहे। मी सर्व पाहुणे अतिथी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाच्या समोर आसनस्थ व्हायचं आहे। प्रतिमा पूजनाने तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आजचं वातावरण अतिशय सुंदर असं झालेलं आहे आणि आजच्या या मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे। पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झालेला ज्ञान मंदिरात, पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झालेला ज्ञान मंदिरात, तरी तो प्रेमी भावे आपले स्वागत, तरी तो प्रेमी भावे आपले स्वागत, अनियोग मंदिरात, अनियोग मंदिरात, अनियोग मंदिरात। जोरदार पुनश्च एकदा या पाहुण्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे। आपल्या अनियोग शिक्षण संस्थेचे आदरणीय संस्थापक चिंदरकर सर, प्रमुख पाहुणे पंकजी रवी, त्याचप्रमाणे अनियोग शिक्षण संस्थेच्या सचिव आदरणीय चिंदरकर मॅडम, त्याचप्रमाणे अनियोग शिक्षण संस्थेचे सदस्य आणि माजी शिक्षक आदरणीय डीएम पवार सर, त्याचप्रमाणे आपले अनियोग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य परब सर, त्याचप्रमाणे इंग्रजी माध्यमाचा मुख्यमंत्री विघ्नेश दळवी हा इथे उपस्थित आहे। तर आपण आपल्या प्रत्येकाने या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे। तर मी आपल्या अनियोगच्या संगीत शिक्षक श्री गणेश सावंत सर व त्यांच्या टीमला स्वागत गीत प्रस्तुत करण्याची विनंती करत आहे। आदरणीय गणेश सावंत सर व त्यांची टीम। Wow.
वातावरणाची निर्मिती झालेली आहे. एक मिनिट फक्त बसायला विनंती करतो. यानंतर वातावरण अतिशय प्रसन्न झालेलं आहे. अशातच एक गुरुचं गीत जर सादर होत असेल तर त्या आनंद द्विगुणित होण्यासाठी अजून एक आपल्याला संधी मिळेल. तर मी गणेश सावंत सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी गुरुची माहिती सांगणारे एक सुंदर गीत सादर करायचं आहे. झालेला आहे. मी आजच्या सर्व अतिथींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आदरणीय इंदरकर सर, आदरणीय पंकजी दळवी सर, DM पवार सर, विघ्नेश, आदरणीय चिंदरकर मॅडम, आदरणीय परब सर यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. अतिशय सुंदर असं या पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे. मी पुन्हा एकदा गणेश सावंत सर व त्यांच्या टीमचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. कारण या कार्यक्रमाची निर्मिती कशी सुंदर झालेली आहे. अतिशय आनंद या वातावरणामध्ये पसरलेला आहे. आज गुरुपौर्णिमा आणि
आजच्या या कार्यक्रमाला या व्यासपीठावर विराजमान झालेले आपल्या अनियोग शिक्षण संस्थेचे सर्व आदरणीय किंजरकर सर यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विख्यात कविवर्य ज्यांच्या कविता आपण ऐकतच राहाव्या असं वाटतात ते आजचे प्रमुख पाहुणे पंकजी दळवी सर हे उपस्थित आहेत. त्यांचेही जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करणार आहोत. त्यानंतर आपल्या अनियोग शिक्षण संस्थेचे सदस्य व आमचे गुरुवर्य आदरणीय DM पवार सर हे कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेचे अनियोग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय परब सर हे या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांचेही स्वागत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या इंग्रजी माध्यमाचा इयत्ता 9वीचा विद्यार्थी विघ्नेश दळवी हा आपल्या इंग्रजी माध्यमाचा मुख्यमंत्री आहे आणि तो बहुमान त्याला आज या व्यासपीठावर मिळालेला आहे. त्याचंही स्वागत आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठाच्या खाली सुद्धा काही पाहुणे इथे उपस्थित आहेत. ते म्हणजे प्रथम अनियोग शिक्षण संस्थेच्या सचिव आदरणीय चिंदरकर मॅडम या इथे उपस्थित आहेत. जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या प्राथमिक माध्यमिक विभागाच्या सर्व मुख्याध्यापिका इतर सर्व शिक्षक विद्यार्थी हे सर्व उपस्थित आहेत. चतुर्थ कर्मचारी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी पुनश्च एकदा इकडे स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची आता आपण सुरुवात करूया. आजचा हा दिवस म्हणजे गुरुंना वंदन करण्याचा दिवस. ज्यांनी आपणास जीवनभर अगदी भरभरून दिलं, आपल्या जीवनाला एक ध्येय दिलं, अशा गुरुप्रती नतमस्तक होण्याचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि या कार्यक्रमाला हे दिग्गज पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. विद्यालय है मंदिर मेरा, गुरु मेरे भगवान है. विद्यालय है मंदिर मेरा, गुरु मेरे भगवान है. हमारे हृदय में नित्य उनके लिए सम्मान है, उनके लिए सम्मान है. अशा प्रकारचं हे गुरुचं स्थान. आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रयोजन म्हणजे प्रास्ताविक करण्यासाठी मी आपल्या अनियोग विद्यालय व महाविद्यालयाचे प्राचार्य परब सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. नमस्कार. आज सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, अनियोग शिक्षण संस्था सन्माननीय सर्व पदाधिकारी सदस्य, सर्व विभागाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका, माझे सर्व सहकारी शिक्षक, आमचे चतुर्थ कर्मचारी भाऊ भगिनी आणि विद्यार्थी मित्र आणि उपस्थित सर्व पालक. आज गुरुपौर्णिमा आपल्या अनियोग विद्यालयामध्ये सन्माननीय दिग्गज पाहुण्यांच्या उपस्थितीत अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या या वातावरणामध्ये आपण साजरी करत आहोत. खरं तर गुरुपौर्णिमा उद्या आहे, पण उद्या रविवार सुट्टी असल्यामुळे आज आपण कार्यक्रम घेत आहोत. गुरुपौर्णिमा हा केवळ आपल्या आध्यात्मिक गुरूंचा फक्त सन्मान करण्याचा दिवस नसून जे जे आपल्या जीवनामध्ये विविध पैलूंमध्ये ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, मार्ग दाखवला, ज्यांनी आपल्या जीवनावरती प्रकाश टाकला आणि शिकवलं, त्या सर्वांचा सन्मान करण्याचा असा हा दिवस आपण साजरा करतो. यासाठी आज आपल्या शाळेमध्ये जे
प्रमुख अतिथी सन्माननीय पंकज दळवी सर, ते उत्कृष्ट कवी आहेत, त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट पत्रकार सुद्धा आहेत. ते आपल्या शाळेमध्ये उपस्थित राहिले. 2022-23 मध्ये ज्यावेळी बालकुमार साहित्योत्सव झाला त्यावेळी काव्य दर्शन हा कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम पंकज दळवी सरांनी घेतला होता. अतिशय सुंदर असं, आणि त्यामध्ये आमचे तरुण विद्यार्थी जे आहेत ते तरुण विद्यार्थी त्यामध्ये फार खुश असतात, कारण सरांच्या कविता या त्या तरुण वर्गासाठी मला वाटतं जास्तीत जास्त प्रेरणा देणाऱ्या अशा आहेत, आनंददायी अशा आहेत. त्यांना आपल्या शाळेचा परिचय व्हावा. सर मला वाटतं 3-4 वेळा आमच्या या शाळेमध्ये वास्तूमध्ये येऊन गेलेले आहेत, तरी एक कार्यक्रमाची एक औपचारिकता असते, एक परिचय व्हावा आमच्या शाळेचा, संस्थेचा, म्हणून मी थोडा प्रास्ताविकाकडे वळतो. आजच्या या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्राचार्य भाईसाहेब चिंदरकर सर आणि अनुयोग शिक्षण संस्था सचिव सन्माननीय चिंदरकर मॅडम यांच्या या प्रयत्नाने आणि त्यांना प्रेरणा देणारे सन्माननीय त्यावेळचे शिक्षण मंत्री सदानंद वर्दे सर, एक तळागाळातील जाणीव, विद्यार्थ्यांची गरज विचारात घेऊन ही शाळा उभी केली आणि या शाळेला जी जागा दिली ती व्यंकटेश नायक यांनी, त्यांना आम्ही कधी विसरत नाही. अतिशय अल्प मोलात ही जागा त्यावेळी शाळेसाठी दिली, कारण ही शाळा, ही जी वास्तू, पवित्र वास्तू उभी आहे त्यामध्ये अतिशय चिखल घाणीचं साम्राज्य असलेला हा भाग होता. त्याला पवित्र करण्याचं काम आमचे संस्थापक चिंदरकर सर आणि चिंदरकर मॅडम यांनी केलं. आज याही वयात बघा, तरुणाला लाजवेल असं व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येतं. या दोन्ही उभयतांनी प्रचंड कष्ट, मेहनत घेऊन ही संस्था शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा शाळारूपी जो मळा आहे हा मळा फुलविला. त्याचा सुगंध आपण आज घेत आहोत. विद्यार्थी मित्र, म्हणजे 33वा अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला त्याचं अधिवेशन जे आहे, हे अधिवेशन सुद्धा आमच्या या पवित्र वास्तूमध्ये झालं. आणि या व्यंकटेशच्या व्यासपीठावरती अगदी न्यायमूर्ती धर्माधिकारी प्राध्यापक मधु दंडवते, त्यावेळेचे अर्थमंत्री बाळासाहेब भारदे, सुरेंद्र मोहन, बापूसाहेब काळगाते, मधुकरराव चौधरी, जयंत साळगावकर, प्रकाशभाई मोहडीकर, सुब्रमण्यम अशा दिग्गज व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. एवढंच नव्हे तर या पवित्र वास्तूचं भूमिपूजन सुद्धा माजी कैलासवासी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या हस्ते झालेलं आहे. त्यावेळेच्या कॅप्टन लक्ष्मीबाई सहगल ज्या उपराष्ट्रपती पदासाठी उभ्या होत्या त्याही आमच्या शाळेमध्ये येऊन गेलेल्या आहेत. आजचे उपमुख्यमंत्री त्यावेळी मुख्यमंत्री होते ते म्हणजे सन्माननीय देवेंद्र फडणवीस, हे सुद्धा आमच्या शाळेमध्ये येऊन गेले. या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची अनुयुक्ती पवित्र भूमी आहे. मित्रांनो, बालकुमार साहित्योत्सव आपण नेहमी साजरा करत आहोत 2000 सालापासून, आणि त्याची सर्व धुरा सन्माननीय कैलासवासी रत्नाकर मतकरी यांच्या मतानुसार, ते पहिले उद्घाटक होते 2000 मध्ये, त्यांच्या सूचनेनुसार सर्व जी धुरा आहे ते विद्यार्थी सर्व पार पाडत असतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असू दे, आभार प्रदर्शन असू दे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, सगळं काही विद्यार्थी पार पाडत असतात, कारण ही विद्यार्थी केंद्रित शाळा आहे. आणि आज जवळजवळ म्हणजे 24 वर्ष पूर्ण झाली आणि आता आपण 25व्या वर्षात या शैक्षणिक वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. अतिशय उत्साहामध्ये आपण हा बालकुमार साहित्योत्सव साजरा करणार आहोत.
आणि सर आमचे सन्माननीय कृष्णमूर्ती या आम्ही आणणार आहोत, सुधा कृष्णमूर्ती सॉरी सन्माननीय सुधा कृष्णमूर्ती यांना आम्ही बोलवणार आहोत. आणि सर सुद्धा आमच्या बऱ्याच वेळा बालकुमार साहित्य उत्सवामध्ये आलेले आहेत. तुम्हाला आताच निमंत्रण देतो की डिसेंबर मध्ये आमचा कार्यक्रम होत असतो. सर आजच म्हणाले की आपल्याला 4 दिवस करायचा आहे आणि कालच आपल्याला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती संवर्धन मंडळाकडून कालच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आम्हाला शासनाचं एक अनुदान सुद्धा अगदी 2 वर्ष आड करून मिळत असतं आणि तो कार्यक्रम आपण सादर करत असतो. त्याची डेटही आता 22 जुलै पासून सुरुवात होत आहे ते 21 ऑगस्ट पर्यंत. आणि उपक्रमांची बांधली आली असलेली आमची शाळा आहे. उपक्रमशीलता हा जिवंत शिक्षणाचा एक प्राण आहे आणि या हेतूने आपण अनेक कार्यक्रम या शाळेमध्ये आपण घेत असतो आणि त्यामध्ये आम्हाला अनेक पुरस्कार मिळाले. अगदी इंटरनॅशनल पातळीवरचा ISC पुरस्कार सुद्धा आमच्या या अनुयोग शिक्षण संस्थेला मिळालेला आहे. आणि नुकताच 12 मार्च 2024 रोजी महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे शाहू फुले आंबेडकर सर्वांना माहिती आहे आणि यांच्या नावाने सामाजिक न्याय यांच्या विभागातून आपल्याला इथे महाराष्ट्र शासनाचा 7.5 लाख रुपयाचा शाहू फुले आंबेडकर हा पुरस्कार अनुयोग शिक्षण संस्थेला प्रथम क्रमांकाचा मिळालेला आहे. ही आपली मोठी जमेची बाजू आहे. हा खरा तर आमच्या संस्थेचा मोठा सन्मान आहे. त्याचप्रमाणे सामाजिक वनीकरण विभागातर्फे महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2य क्रमांकाचं पारितोषिक आमच्या या अनुयोग शिक्षण संस्थेला प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व लोकसत्ता तर्फे ग्रीन सोसायटी पुरस्कार जो आहे हा पुरस्कार अगदी रोख रक्कम रुपये 25,000 देऊन आम्हाला या अनुयोग शिक्षण संस्थेला गौरविण्यात आलं होतं. महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे सुनियोजित शाळा म्हणून 10,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा आमच्या या संस्थेला प्राप्त झालेलं आहे. संस्कृती संवर्धन असू दे, एचवाड विज्ञान प्रदर्शनात तर अनेक वर्ष आमची शाळा आदर्श म्हणून गौरविण्यात आलेला आहे. अगदी स्वच्छतेचं तर अनेक पुरस्कार आमच्या या शाळेने घेतले आहेत. या सर्वांमध्ये आमचे विद्यार्थी, शिक्षक, संस्था, पालक, समाज या सर्वांचा सहभाग आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने प्रेमाने आपल्याला एक पुरस्कार मिळत असतात. आमचे माजी विद्यार्थी सुद्धा इथे उपस्थित आहेत. सचिन खेडेकर त्यांचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभाग असतो. म्हणजे माजी विद्यार्थ्यांचा सुद्धा भूमिका जी आहे ती भूमिका अतिशय महत्त्वाची त्यामध्ये आहे. अशा या शालेय जगतात चैतन्य निर्माण करण्याचं काम आमचे खरे तर संस्थापक सन्माननीय प्राचार्य भाईसाहेब चिंदरकर सर, आमच्या सन्माननीय अनुयोग शिक्षण संस्था सचिव रोहिणीताई चिंदरकर मॅडम या आहेत. आमच्या सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी आदराचं स्थान आहे आणि नेहमी त्या आम्हाला प्रेरणा देत असतात आणि आमच्या विद्यार्थ्यांवरती अनेक संस्कार व्हावेत, त्यांची त्याच विचारातून आमचा विद्यार्थी घडावा त्यासाठी आम्ही अनेक कार्यक्रम जे आहे ते कार्यक्रम घेत असतो, अनेक दिन साजरे करत असतो आणि यातून आमचे विद्यार्थी घडत जातील. कारण विद्यार्थ्यांचं अगदी मोठ्या मुद्द्यावरती गेले, त्यांचा सन्मान झाला तर तो खरा आमच्या शाळेचा सन्मान आम्ही मानत असतो, आमचा तो मिळालेला पुरस्कार असतो. आणि अशा प्रकारे आमच्या शाळेची जी वाटचाल आहे ती वाटचाल आमच्या या प्रमुख अतिथी आहे त्यांच्या समोर मी मांडलेली आहे. आणि आज परत एकदा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देऊन सर्वांना वंदन करून मी आजची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय मोजक्या शब्दामध्ये सरांनी
प्रस्तावित केलेला आहे। यानंतर आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लाभलेले आहेत, त्यांचा परिचय व स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे। प्रत्येक कार्यक्रमाचं परिचय आणि स्वागत हे आपल्या शाळेचे पर्यवेक्षक परवंडे सर करत असतात। आज काही कारणास्तव ते आलेले नाहीये, परंतु त्यांच्या जागेवर आजची धुरा सांभाळणारे, आपल्या अनियोग शिक्षण संस्थेमध्ये काम करणारे कर्तव्यदक्ष शिक्षक सरांचे लाडके रामनस्कर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय व सत्कार करायचा आहे। सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थितांना माझा प्रथम स्नेह नमस्कार। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावो। किती सुंदर विचार आहे पहा। आता ही सुसंगती आपल्याला कधी घडेल तर सुजन वाक्य आपल्या कानी पडेल। सुजन वाक्य म्हणजे आपले सद्गुरू, आपले गुरु। जेव्हा जेव्हा आपले गुरु आपल्याला भेटतील, चांगले गुरु भेटतील, तेव्हा निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं ज्ञान प्रामुख्याने प्राप्त होणार आहे आणि ऑटोमॅटिक अज्ञान हे प्रामुख्याने नाहीसं होणार आहे। आता पाहायला गेलं तर हा जो काही देह आहे, या देहावर अनेक प्रकारचे विषय राज्य करतात। मग तो काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मद मत्सर संशय चित्त अनेक विषय आहेत। पण जेव्हा जेव्हा आपल्याला सद्गुरू भेटणार आहे, जेव्हा आपले गुरु भेटणार आहेत, तर निश्चितपणे हे विषय सगळे कळणार आहेत आणि केवळ ज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे आणि हे केवळ गुरुमुळे। आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपल्या संस्थेच्या वतीने आजचा हा गुरुपौर्णिमा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थितांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपले लाभलेले आहेत, हे तुमच्या आमचे लाडके सर्वांचेच आपल्या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य आदरणीय भाईसाहेब चिंचोलीकर सर। त्या सरांविषयी आम्ही काय बोलणार, कारण सरांचं कार्य ही सरांची ओळख आहे। मी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, मागील काही महिन्यांपूर्वी आमचे सर आजारी पडले होते आणि ही बातमी अगदी मुंबईवर वाऱ्याकी पसरली होती। अनेक प्रकार शिक्षक आम्हाला प्रामुख्याने कळत होते। या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा जेव्हा या पश्चिम उपनगरामध्ये शिक्षक म्हणून वावरत असतो, तेव्हा आमची ओळख, आता माझं नाव धामणसकर आहे, पण धामणसकर नाही तर एक अनियोगचा शिक्षक, चिंदरकरांचा शिक्षक म्हणून आमची ओळख आहे। आणि म्हणूनच ती ओळख म्हणून काही शिक्षक विचार खरोखरच आधार आहेत का, पण या सगळ्या गोष्टीवर सरांनी मात केली आणि पुन्हा एकदा प्रभुकडे सरांनी दाखवून दिलं की अनियोग का टाइगर अभी भी जिंदा है। हे खरंच आहे, सरांची एक ऊर्जा आहे आपल्याला। सरांचं कार्य फार मोठं आहे। जवळजवळ 64 वर्ष या शिक्षण नगरीत सर प्रामुख्याने पाय रोवले आहेत। एक शिक्षण महर्षी म्हणून सरांची ओळख आहे। मागे आपला एक कार्यक्रम झाला बघा, संजय पाटील मुख्याध्यापक समितीचे अध्यक्ष आले होते, त्यांनी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला की आपल्या साहेबांची ग्रंथ तुला होणार आहे, बरोबर। संजय पाटीलांनी त्या ठिकाणी विधान केलेलं आहे आणि निश्चितपणे काही दिवसांनी ही ग्रंथ तुला सरांची होणार आहे। एवढं कार्य सरांचं महान आहे। सर कुठे नाही, सर अनेक ठिकाणी आहे, सर प्रत्येक ठिकाणी आहे। आणि जिथं एखादा परिस जिथं जातो स्पर्श केल्याचं सोनं होतं, त्याने त्यांच्या संपर्कात जे जे आले त्यांचं सोनं प्रामुख्याने झालेलं आहे, ते या ठिकाणी सांगू इच्छितो। सरांनी अनेक पदं भूषवलेली आहेत। अखिल भारतीय साने गुरुजी कथामाळेचे सर स्वतः कार्याध्यक्ष हे पद भूषवलेलं आहे। मुख्याध्यापक समितीचे सर अध्यक्ष म्हणून प्रामुख्याने होते। सर स्वतः साहित्यिक आहेत। मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की सरांची आतापर्यंत 4 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। जोरदार टाळ्या। तुम्हाला कल्पना असेल पंकजी, आमच्या शाळेला आतापर्यंत 3 महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले
आणि या पुरस्कारामागे जी काय प्रेरणा होती, जे काय मार्गदर्शन होतं, ते आदरणीय चिंदळकर आणि चिंदळकर मॅडम, बस. तर त्यांच्यामुळे पुरस्कार मिळाले. आम्ही फक्त या ठिकाणी नामावरत आहोत. कारण अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले. निसर्गप्रेमी पुरस्कार, पर्यावरण स्नेही पुरस्कार, आदर्श संस्थापक पुरस्कार, असे अनेक पुरस्कार सरांना मिळाले आहेत. सरांचं नातं पर्यावरणाशी अतिशय घनिष्ठ आहे. झाडं, वेली, वृक्ष यांचं सरांचं फार मोठं नातं आहे. तुमच्याशी या ठिकाणी मी गोष्ट सांगू इच्छितो की एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर श्रद्धांजली वाहतात, परंतु आमच्या संस्थेने, मी आणि कुडव सर या ठिकाणी आहे बाजूला, आमचं एक झाड मेलं आमच्यातून. आमचे टेरेस गार्डन वरती होते, एक झाड मेलं. सरांनी आम्हाला अतिशय खूप बोलले, खूप रागवले, पण अख्ख्या संस्थेतील सगळ्या शिक्षकांना बोलून त्या झाडाला श्रद्धांजली वाहिली. आपण कधी ऐकले का गोष्ट ही? पण या सगळी घटना ही आमच्या संस्थेमध्ये घडलेली आहे. म्हणजे इतकं सरांचं आणि त्या झाडांचं नातं. त्याच्या पुढे तुम्हाला मी गोष्ट सांगतो, सांगायची गोष्ट आहे. माझी पुतणी मिरवडे एका शाळेत आहे आणि त्यांची स्पर्धा होती. विषय होता पर्यावरण, झाडं आणि 38 तुकड्या स्पर्धा होती. त्यांची वक्तृत्व स्पर्धा होती आणि मराठी विषयाची स्पर्धा होती. तिच्या भावाच्या मिसेसचा फोन आला की दादा असं असं आहे की आपल्याला स्पर्धा घ्यायची आहे, मग थोडीशी माहिती करा. तर या ठिकाणी आपल्या शाळेत जे उपक्रम चालतात, कसं प्रकारे आमच्या संस्थापकांचा आणि त्याचं नातं बितं आहे, कसं वगैरे काय आहे, सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. आणि हे सगळं त्यांनी त्या शाळेमध्ये मांडलं आणि त्या मुलीला 38 तुकड्यांमधून पहिला क्रमांक आला. एवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजे सर आमचे नेहमी आवर्जून सांगतात की जे आपल्याला आहे ते इतर शाळांमध्ये प्रामुख्याने पोहोचवा, आणि निश्चितपणे या ठिकाणी आम्ही पोहोचत आहोत. तर आपलं कार्य फार महान आहे, खूप सांगण्याला काय, पण वेळ आपल्याला कमी आहे. आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित राहता आहात. मी आदरणीय आपल्या आणि उपकनिष्ठ मंडळाचे प्राचार्य परत सगळ्यांना विनंती करतो की सरांचं पुष्प देऊन स्वागत करावं. मला वाटतं टाळ्या आपण 15 क्लॅप जे आहेत त्याकडे वाजूयात. 1 2 1 2 3 अंडर स्टुडंट क्लॅप गो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला याकडे उपस्थित आहे ते म्हणजे या ठिकाणी परत सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे सन 22-23 या वर्षाकरता जो आपला बालकुमार साहित्य उत्सव संपन्न झाला आणि त्या उत्सवात ज्यांची काव्य मैफिल कवितांनी सजली रंगली, ज्यांच्या काव्य मैफिलीत कविता बरसल्या, असे कवी या ठिकाणी पंकजी दळवी हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. सरांसाठी एकदा जोरदार सरांचं शिक्षण बीकॉम आहे. सर उत्तम कवी, वक्ते, निवेदक, व्याख्याते ही सरांची फार मोठी ओळख आहे. पंकजी हे व्यवसायाने पत्रकार आहेत. सध्याच्या मराठी टीव्हीवरचा पत्रकारितेचा आघाडीचा चेहरा म्हणून प्रामुख्याने रवी सरांची ओळख आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की पुढारी न्यूज जे चॅनल आहे ते नव्याने सुरू झालेलं आहे आणि त्यांचे मुंबई हेड म्हणून प्रामुख्याने ते कार्यरत आहेत. एक साहित्य क्षेत्रामध्ये एक उपहासात्मक कविता लिहिणारा तरुण म्हणून प्रामुख्याने सरांची ओळख आहे. स्वप्नांचा हिंदोळा हा त्यांचा काव्य संग्रह प्रकाशित झालेला आहे. यानंतर सरांचे असे विशेष कार्यक्रम शाळा अनेक संस्थांमध्ये होतात. त्यामध्ये निर्देश कविता, कवितांचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे मनामनातील कविता, असे अनेक प्रयोग या कार्यक्रमांचे सरांनी झालेले आहेत. सरांचं सामाजिक कार्य देखील फार मोठं आहे. वन लीडर्स या संस्थेचे सर संस्थापक आहेत. मुंबई उपनगर खो खो असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत. आदिवासी भागात सरांनी फार मोठं काम केलं आहे. अनेक प्रकारचे धान्य वाटप केलेलं आहे. सरांना अनेक प्रकारचे पुरस्कार
या ठिकाणी मिळाले आहेत। मग ते पद्मश्री यमुनाताई काळीकर पुरस्कार असो, काव्यानंद पुरस्कार असो, अक्षरगंध संस्थेचा कविवर्य कुसुमाग्र पुरस्कार, असं अनेक कार्याने या ठिकाणी सर या ठिकाणी आलेले आहेत। मला एक गोष्ट आठवते, त्या बालकुमार साहित्य महोत्सवामध्ये सरांना वेळ कमी पडला होता, बरोबर ना? तेव्हा चिंदळकर सरांना पण तो फार आवडला होता। सर तेव्हा बोलले होते की पंकजी, तुमचा कार्यक्रम आम्ही ऑडिओमध्ये पुन्हा एकदा ठेवणार आणि याच कार्यक्रम निमित्ताने आज या ठिकाणी कविताच्या रूपाने या ठिकाणी आलेले आहेत। कविता 100% बरसणार आहे। मी आदरणीय महेश साहेब चिंदळकर सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पंकज दळवी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्प सत्कार करावा। एक पत्रकारितेचा एक चेहरा, एक आघाडीचा कवी या ठिकाणी आपल्यामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। प्रमुख पाहुण्यांच्या रूपामध्ये धन्यवाद सर। धन्यवाद सर। यानंतर आपली अनुयोग शिक्षण संस्थेचं नाव अगदी मुंबई नव्हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही संस्था मोठं करण्याचं काम अगदी युल्याच्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं आणि ते म्हणजे आदरणीय चिंदळकर सरांबरोबर सरांच्या सहकार्याने आदरणीय रोहिणीताई चिंदळकर मॅडम यांच्यामुळे आज ही संस्था मोठी करण्यामध्ये सरांच्या खांद्याला खांदा लावून प्रामुख्याने मॅडम कार्यरत आहेत। मॅडम शिस्तबद्ध 100% आहेत आणि या संस्थेमध्ये आम्हाला कोणाची भीती वाटत नाही आदरणीय चिंदळकर मॅडमची, कारण ते आदरणीय भीती आहे आणि असलीच पाहिजे, तरच आम्ही कुठेतरी कामामध्ये म्हणा कुठल्या कामामध्ये एक सांगितलं एकोपा हा प्रामुख्याने त्या गोष्टी मिळतो। या ठिकाणी मॅडमची शिस्त, मॅडमचं नियोजन, मॅडमचं वेळेचं नियोजन, प्रत्येक कार्यक्रमाचा एक कटाक्षपणा जो असतो तो मॅडममुळे आहे। आज या कार्यक्रमामध्ये मॅडम स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। मॅडम आपल्या अनुयोग शिक्षण संस्थेच्या सचिव आहेत। मी आदरणीय परत सरांना विनंती करतो की चिंदळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। अनुयोग शिक्षण क्लॅप गो। धन्यवाद मॅडम। यानंतर अनुयोग शिक्षण संस्थेमध्ये आपले आदरणीय चिंदळकर सर ज्यांचा ज्या एका शिक्षकांचा एक आदर्श शिक्षक, माझा आदर्श शिक्षक अशी ज्यांची ओळख करून देतात ते म्हणजे सरांचे लाडके प्रामाणिक या संस्थेतील एक माजी शिक्षक आदरणीय DM पवार सर। एकदा सरळ जोरदार टाळ्या। DM पवार सर आम्हाला 2-3 महिन्यांनंतर फोन करतात सर कसे आहेत, संस्थेत काय काय चालू आहे, कुठले कुठले उपक्रम चालू आहेत, हे तुम्हाला जरी फोन दिला आम्हाला फोन करतात, मला करतात, पुढे सावंत फोन करतात आणि कळताना म्हणजे आम्ही जरी नवीन असलो तरी आम्ही त्यांच्या मनामध्ये आहोत आणि ते आवर्जून चौकशी करत असतात। सर हे सरांचं कार्य फार मोठं आहे। गणित आणि विज्ञान या विषयाचे हाडाचे शिक्षक आहेत। अनेक प्रकारचं शैक्षणिक साहित्य, अनेक प्रकारचे प्रकल्प सरांनी केलेले आहेत आणि ते तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर देखील बक्षीस पात्र प्रामुख्याने झालेलं आहे। कार्यानुभव या विषयाअंतर्गत अगरबत्ती तयार करणे, उठणे तयार करणे आणि ते विकणे असे अनेक प्रकारचे उपक्रम प्रामुख्याने सरांनी या संस्थेमध्ये राबवलेले आहेत। बरोबर बरोबर। त्यानंतर व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत अनेक मुलांनी IQ काढले आणि कुठल्या विद्यार्थी कुठला व्यवसाय करू शकतो, कुठल्या व्यवसायात जाऊ शकतो हे सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रामुख्याने या ठिकाणी या संस्थेमध्ये घडलेलं आहे। त्यानंतर
अल्प दरात वस्तू विक्री केंद्र, बरोबर मॅडम? अल्प दरात वस्तू विक्री केंद्र हा देखील उपक्रम या संस्थेमध्ये आदरणीय पवार सरांनी सुरू केलेला आहे. अनेक प्रकारच्या शैक्षणिक सहली, नुसत्या शैक्षणिक सहली नाही तर अल्प दरात शैक्षणिक सहली आदरणीय पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेमध्ये राबवल्या आहेत. अशा अनेक काही गोष्टी आहेत. थोडासा विलंब होतोय त्यामुळे जास्त काय सांगत नाही, पण या संस्थेतील आदरणीय विद्यार्थ्यांचे लाडके, प्रामाणिक आणि विश्वस्तू सहकारी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आहेत. मी परत पुन्हा विनंती करतो की त्यांचं आदरणीय सरांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांचं पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. यानंतर या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या इंग्रजी माध्यमिक विभागाचा एक आदर्श विद्यार्थी, बरोबर ना मॅडम? एक अष्टपैलू विद्यार्थी जो अनेक प्रकारच्या उपक्रमांचा सहभाग असतो, अनेक प्रकारे एखाद्या उत्साहाने सहभाग भाग घेतो, तो म्हणजे विघ्नेश दळवी. आणि जी आताच अगदी 8 दिवसापूर्वी जी काही स्वराज्य सभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून आलेला अनियोग इंग्रजी माध्यमिक विभागाचा मुख्यमंत्री विघ्नेश दळवे. सॉरी दळवी नाही, दळवी दळवी या ठिकाणी उपस्थित आहे आजच्या कार्यक्रमानिमित्ताने. मी आदरणीय पंकज सरांना विनंती करतो की याचा पुष्पगुच्छ सत्कार करावा. यानंतर आमचं एक यंग नेतृत्व व्यासपीठावर आहे, आमचे शिक्षण नेतृत्व ज्याची शिस्त, कायद्याच्या चौकटीत जाऊन एखादं काम वेळेत परिपूर्ण, ज्यांना कुठल्याही गोष्टीची आनाबागा काही चालत नाही, काम वेळेमध्ये वेळेतच हवं, कुठली कारण सांगू नका, वेळेत काम पूर्ण करा, हे आवर्जून सांगणारे आमचं नेतृत्व या ठिकाणी बरफ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ स्वागत करावं. यानंतर एक समाजसेवक आपले सचिन कडेकरजी, जे सरांच्या प्रेमापोटी या संस्थेच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित असतात. अनेक प्रकारच्या उपक्रमांची हजेरी असते. मी परत सरांना विनंती करतो की सचिन यांचं पुष्पगुच्छ स्वागत करावं. या ठिकाणी आमचा मुख्याध्यापक वृंद उभा आहे, बसला आहे. आदरणीय प्राथमिक विभागाच्या मुख्य प्रियंका राजा मॅडम, त्यांचं देखील स्वागत करावं. निशा सुवर्ण मॅडम, इंग्रजी माध्यमिक विभाग मुख्याध्यापक, दीपू सिंग मॅडम, प्राथमिक विभाग या ठिकाणी उपस्थित आहेत. बरं सर यांनी स्वागत करावं. धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी सगळे उपस्थित माझे सगळे सहकारी शिक्षक, विद्यार्थी, चतुर्थ कर्मचारी या सगळ्यांचं मी शब्दस्मरणाने या ठिकाणी स्वागत करून आजचा हा पाहुण्यांचा परिचय हा कार्यक्रम इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रामनस्कर सरांनी तर एवढी बॅटिंग केली की मागच्या जे बॅट्समन आहेत त्यांनी खेळायची काही गरजच राहिलेली नाही. अतिशय सुंदर असं त्यांनी पाहुण्यांचा परिचय आणि सत्कार करून दिलेला आहे. आणि आजच्या या पाहुण्यांना बघितल्यानंतर, कारण ते स्वतः कवी आता त्यांनी सांगितलंय की तेवढे जे तरुण मुलं आहेत त्यांना एवढे हसवतात की त्यांना पाहून मला पण असं वाटतं की आपण हे शब्द बोलण्यापेक्षा एखाद्या कवितेतूनच काहीतरी थोडंसं तुमच्या समोर सादर करावं. ते सुद्धा मी सर गुरुविषयी बोलणार आहे, बाकी काही नाही. गुरु वो बांसुरी है जिसके बजते ही अंग अंग थिरकता है. गुरु जो बांसुरी है जिसके बजते ही अंग अंग थिरकता है. गुरु वो अमृत है जिसे पी के कोई कभी प्यासा नहीं रहता.
गुरु वो मृदंग है जिसे बजाते ही सोहम नाद की झलक मिलती है। गुरु वो मृदंग है जिसे बजाते ही सोहम नाद की झलक मिलती है। और गुरु वो प्रसाद है जिसके भाग्य में हो उसे कभी कुछ मांगने की जरूरत नहीं रहती, उसे कुछ मांगने की जरूरत नहीं रहती। अशा प्रकारचं हे गुरुचं महत्व आणि गुरुप्रती आपल्या सद्भावना व्यक्त करण्यासाठी काही विद्यार्थी आपल्या समोर येणार आहेत। प्रथम मी प्राथमिक विभागापासून सुरुवात करतोय। आपल्या इंग्रजी प्राथमिक माध्यमिक विभागामध्ये लौकिक मेस्त्री व स्वरा मणेरकर हे संवाद रूपामध्ये गुरुविषयी आपले विचार मांडणार आहेत। दोघांनी समोर यायचं आहे आणि आपले संवाद व्यक्त करायचा आहे। Swami Vivekananda once said, by the grace of a guru, a disciple becomes a pandit even without reading books. Hello to one and all present. Today I am here to shed light on the significance of Guru Purnima and highlight the importance of Guru in our life. In Sanskrit, the meaning of Guru is someone who eliminates darkness and who is not just a teacher but a guiding light from imparting knowledge and wisdom to instilling values and morals in their shishyas. A guru plays an essential role in our development. In India, we dedicate a day to express our gratitude and admiration towards our selfless gurus, known as Guru Purnima. Guru Purnima is celebrated in the month of Ashad, which usually comes in June or July. On this day, we remember a great teacher named Maharshi Vedavyas. He completes deep knowledge about God. He is regarded known as the author of Mahabharata and Purana. Guru Purnima is a celebration of strong bond of trust and respect between teacher and student. It is an opportunity to thank our teachers selflessly sharing their knowledge and skills with us. A life without a true guru is like walking blindfolded on a bumpy road. Our teacher imparts valuable knowledge to us and guide us to face the difficulty of life. Krishna, like a true teacher, helps Arjuna to overcome the most difficult situation of his life. Let me tell you a beautiful story. Once Swami Vivekananda was disturbed by his financial problems. Sri Ramakrishna Paramhans, his guru, advised him to pray to God and get rid of his problems. Vivekananda did so and developed close relationship with God. But expressing God could not be so easy for Swami Vivekananda without his great guru. There are many more examples of guru-shishya relationship inspired today teacher and students. Today I would like to call my one of the friends. He will tell you about his relationship with his great guru. क्या आप सबने मुझे पहचाना? हाँ, सही पहचाना आपने। मैं हूँ एकलव्य, वही एकलव्य जिसकी कहानी हर
समर्पित है। गुरु से बड़ा ना कोई दूजा, गुरु से बड़ा ना कोई दूजा, गुरु से बड़ी ना कोई पूजा। गुरु है ईश्वर से भी बढ़कर, गुरु है ईश्वर से भी बढ़कर, बहु से तारे हाथ पकड़कर। गुरु से हम पाते हैं ज्ञान, गुरु से हम पाते हैं ज्ञान, देता है विद्या का दान। ईश्वर से भी गुरु महान, ईश्वर से भी गुरु महान, गुरु का हम करते गुणगान। गुरु पूजा से तर जाएंगे, गुरु पूजा से तर जाएंगे, भव से पार उतर जाएंगे। जीवन सार को हम पाएंगे, जीवन सार को हम पाएंगे, परिवर्तन खुद में लाएंगे। गुरु बिना सुना है संसार, गुरु बिना सुना है संसार, गुरु जीवन का है आधार। देता जीवन को आकार, देता जीवन को आकार, गुरु की महिमा अपरंपार, गुरु की महिमा अपरंपार। थैंक यू। On this day of Guru Purnima, let us stand united and thank our teachers who shaped our lives with love and compassion. May their blessing continue to guide us in our journey of growth. Thank you. अतिशय शांत स्वरा आणि लौकिकने आपलं थांबा तुम्हा दोघांचं खूप खूप कौतुक. आपण पाहुण्यांच्या हस्ते तुमचं अभिनंदन करणार आहोत. तर या पाहुण्यांच्या समोर या बघू. सर्वांनी या छोट्या आमच्या मुलांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. पाहुण्यांच्या हस्ते त्यांचं अभिनंदन फुल देऊन सत्कार त्यांचा होत आहे. अतिशय सुंदर असं तुम्ही प्रेझेंटेशन केलेलं आहे. धन्यवाद. यानंतर खुशी जाधव हिला मी विनंती करतो की तिने पुढे यायचं आहे. आता ज्यांची मी नावं घेईन त्याने पटपट आपल्या समोर यायचं आहे. ओके. त्यानंतर विराज मांबे यांनी तयार राहायचं आहे. नमस्कार, माझे नाव खुशी महेश जाधव आहे. मी आता 5वी शिकते. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात, त्या स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टांचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ मिळण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागतात. आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. गुरु या शब्दामध्ये सगळे सामावलेले आहे. गुरुंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्याने यशाची चित्रे काढण्याची आपल्याला अनेक उदाहरणे दिसतात. आईवडील आपल्याला पंख देतात, पण त्या पंखात भरारी मारण्याचे बळ फक्त एक गुरुच देतो. महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य ज्यांचे रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात. आई वडील आपले पहिले गुरु असतात, तसे शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात. योग्य गुरु मिळाल्याशिवाय कोणताही मनुष्य त्याच्या आयुष्यात काहीही करू शकत नाही. गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते. शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दिशा दाखवणारा हा एक गुरुच असतो. आणि खरंच मित्रांनो, विद्यालय सुटतं पण आठवणी काही सुटत नाही. विद्यालय सुटतं पण आठवणी काही सुटत नाही. आपल्या जीवनात गुरु नावाचे लिखाण कधीच तुटत नाही. आधुनिक काळात सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे, तरी सुद्धा वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार हे गुरु शिष्य परंपरेने सुरू झाला आहे व तो आज सुद्धा सुरूच आहे. जसा एक कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देत असतो, तसाच एक गुरु सुद्धा त्याच्या शिष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करत असतो. धन्यवाद. अभिनंदन सत्कार करायचा आहे.
त्यानंतर विराज खांबे यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन आपले विचार मांडायचे आहेत. नमस्कार, मी विराज सकाराम खांबे. आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी 2 शब्द सांगणार आहे. तर ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आषाढ शुद्ध पौर्णिमा. आपण या दिवसाला गुरुपौर्णिमा म्हणूनही साजरे करतो. त्यामुळे तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपले पहिले गुरु हे आपल्या आई वडील असतात. जेव्हा आपण आपल्या आईच्या पोटात 9 महिने वाढत असतो तेव्हा आपल्यावर अनेक प्रकारचे संस्कार झालेले असतात. नंतर शिक्षक हे आपल्याला शिक्षण देतात. संकट काळात संकटांना सामोरे कसे जावे याचे ज्ञान देत असतात. जसा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून मडके बनवतो तसेच गुरु हे आपल्याला शिक्षण देऊन आपले व्यक्तिमत्व घडवत असतात. गुरु हे आपले आदर्श असतात. गुरुंमुळे आपण अनेक अडचणींना सामोरे जाऊ शकतो. अशी छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा महाभारताचे युद्ध चालले होते तेव्हा कर्णाचा रथ हा मातीत उतरा गेला होता. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना तू कर्णावर बाण चालव. तेव्हा अर्जुन हा विचारात पडतो, पण हे काही युद्धनीतीच्या विरोधात आहे, मी बाण कसा चालवू. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा एका स्त्रीचे वस्त्र अवलंबून होते तेव्हा कर्ण तिच्यावर बसला होता, त्यामुळे तू बाण चालव. त्यामुळे महाभारताचे युद्ध हे पांडव जिंकले होते. शेवटी जाता मी तुम्हाला एवढेच सांगेन की नेहमी आपल्या गुरुचा मान राखावा, आपल्या आई वडिलांचा मान राखावा, तरच आपल्या शाळेचा नावलौकिक होईल. धन्यवाद. सांगायचं अतिशय सुंदर असे विचार प्रकट केलेले आहेत. पाहुण्यांच्या हस्ते त्याचं अभिनंदन होत आहे. त्यानंतर साईराम पाटकर याला मी विनंती करतो की त्याने पुढे येऊन आपले विचार मांडायचे आहे. लवकर यायचं आहे आणि आपलं भाषण झाल्यानंतर लगेचच पाहुण्यांच्या हस्ते पुष्प घेऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेला सर्व मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मी साईराम पाटकर. आज या ठिकाणी आपण सर्वजण गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्त एकत्र जमलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरुचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये तर गुरूंना ईश्वराचे स्वरूप मानले जाते. आपल्या जीवनात गुरुच आपल्या शिष्यांना योग्य ती दिशा दाखवतात आणि म्हणूनच या दिवशी आपण गुरुपौर्णिमा अशी साजरी करतो. गुरुपौर्णिमेला आषाढ शुद्ध पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. ज्या गुरूंनी आपल्या जीवनातील आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. आपल्याला आई वडील आणि आपले पालक पंख देतात. त्या पंखांमध्ये भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात. गुरुच आपल्या आयुष्यातील अज्ञानाच्या अंधाराला दूर करतात व आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. एवढेच नव्हे तर भविष्यातील एक चांगला नागरिक व उत्तम नागरिक बनवण्यासाठी गुरुचाच आपल्या बालकाच्या बालमनावर प्रभाव असतो. गुरु आपल्या शिष्याला योग्य ती जागा दाखवतो व इतकेच नाही तर त्याला अभिमानाने जगायला व अन्यायाच्या विरुद्ध लढायलाही शिकवतो. यावरून मला एक छोटीशी कथा सादर करण्याची इच्छा होत आहे. रामानुजाचार्य षटकोप स्वामीचे शिष्य होते. एकदा षटकोप स्वामींनी रामानुजाचार्यांना ईश्वर प्राप्तीचे ज्ञान दिले, पण त्यांना बजावले की हे ज्ञान कोणालाही सांगू नको. पण रामानुजाचार्यांनी मात्र त्यांच्या गुरुची ही आज्ञा पाळली नाही व लोकांमध्ये आपल्याकडे असलेले सगळे ईश्वर ज्ञान व आपली सगळी साधना लोकांमध्ये पसरवायला प्रारंभ केला. जेव्हा त्यांच्या स्वामींना हे कळाले तेव्हा ते अत्यंत संतापले. त्यांनी रामानुजाचार्यांना बोलवले व म्हणाले, तू माझी आज्ञा नाही पाळलीस, तुला माहित आहे याचे परिणाम काय होतील. तू एक पाप केला आहे, हे अधर्म आहे, याचे परिणाम तुला ठाऊक आहे का. त्यावर रामानुजन नम्रपणे म्हणाले, गुरुजी मला माहीत आहे एखादा शिष्य जेव्हा आपल्या गुरुची आज्ञा मानत नाही तेव्हा त्याला नरकात जावे लागते. त्यावर त्यांच्या स्वामींनी त्यांना विचारले, तुला हे सगळं ठाऊक असून सुद्धा तू हे मुद्दाम करत आहेस का. तेव्हा रामानुजन म्हणाले की नाही गुरुजी, जसं एक वृक्ष आपल्या सर्व काही लोकांना देऊन टाकतो तेव्हा त्याला स्वतःचे स्वार्थ आठवते का.
तसेच मलाही आपल्याकडचे असलेले सगळे ज्ञान लोकांना द्यावेसे वाटले. लोकांनाही ईश्वर प्राप्तीचा आनंद मिळावा असाच माझा उद्देश होता. मग त्यासाठी मला नरकात जावे लागेल तरी मला त्याचे मुळीच दुःख होणार नाही. लोकांप्रती असलेली रामानुजांची तळमळ पाहताच त्यांचे स्वामी त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न झाले. त्यांना पोटाशी धरले व त्यांना अभिमानाने बोलले, जा तुझा प्रचार सुरू ठेव. माझे उत्तम आशीर्वाद तुझ्या पाठी आहे. म्हणूनच मी असे म्हणतो की गुरूंच्या ऋणांची कृतज्ञ राहावे, मूल्य आयुष्याचे जाणून घ्यावे, गुरूंच्या चरणी स्वर्ग पाहावे, चरणी त्यांच्या नमस्तक व्हावे. एवढे बोलून मी माझे भाषण इथे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साईराम. साईरामचा सुद्धा सत्कार आपले पाहुणे करत आहेत. त्यानंतर नेहा यादव हे समोर यायचं आहे आणि आपले विचार मागायचे आहे. नेहा यादव. Good morning everyone. My name is Neha. Today I am here to express my thoughts on this day. As we all know that today we all have gathered here to celebrate the auspicious occasion of Guru Purnima. Guru Purnima is a day dedicated to the bond of Guru and Shishya. It is celebrated on the full moon day Purnima in the month of Ashad between June and July according to the Hindu calendar. It is a day to honor our Gurus and to respect them. In Sanskrit, Guru means the one who dispels the darkness from our life and who is not just a teacher but a guiding light who leads us from ignorance to knowledge, from confusion to clarity. Let us take this day to thank their dedication in shaping our life and remember their sacrifices. May this day inspire us to continue our journey in learning, growth and self-discovery. Thank you. धन्यवाद स्नेहा. यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे संपलेली आहेत. त्यानंतर मी प्रिन्सी टीचर त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे आणि आपले विचार मांडायचे आहे. त्यानंतर सागर सर यांनी तयारीत राहायचं आहे. नमस्कार. नमस्कार करते आणि नमस्कार करते सभी को गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं. मेरे जीवन में अभी तक जितने भी गुरु हुए मेरी कविता उनको समर्पित है. गुरु बिना जीवन है व्यर्थ, गुरु बिना जीवन है व्यर्थ, जैसे कोई मोती सीप में है बना. सीप में रहे वह अपना मोल खोए, जोहरी से मिले तो लाख टका वो को मोल खोए, जोहरी से मिले तो लाख टका वो को मोल खोए. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा. ये सब सृष्टि को बनाए. जब ये तीनों गुरु में ही समाये तो काहे हरि को ढूंढकर सारे जग में भटक जाए, सारे जग में भटक जाए. गीली माटी को घड़ा बनाया इस कुम्हार रूपी गुरु ने, गीली माटी को घड़ा बनाया इस कुम्हार रूपी गुरु ने. पैरों के नीचे से उठा सर का ताज बनाया इस गुरु ने, सर का ताज बनाया इस गुरु ने. माँ ने मुझे जन्म दिया पिता ने अपने खून से सींचा, माँ ने मुझे जन्म दिया पिता ने अपने खून से सींचा, पर गुरु ने मेरा उद्धार किया और मुझे भवसागर में फंसने से खींचा, मुझे भवसागर में फंसने से खींचा. लूट सके तो लूट ले इस ज्ञान रूपी धन को, लूट सके तो लूट ले इस ज्ञान रूपी धन को, वरना फिर पछताएगा और कब ना जाने इस संसार से बिछड़ जाएगा, और फिर कब ना जाने इस संसार से बिछड़ जाएगा. और अंत में मैं गुरु की महिमा कबीर जी के दोहे द्वारा कहना चाहूंगी. सब धरती कागज करूं लेखनी सब वरना, सब धरती कागज करूं लेखनी सब वरना, सात समुद्र की मस्ती करूं गुरु गुण लिखा न जाए कबीरा, गुरु गुण लिखा न जाए. थैंक यू.
धन्यवाद मॅडम. मॅडम थांबायचं आहे, पाहुण्यांच्या हस्ते मॅडमचा सत्कारच आहे, अशा जोरात टाळ्या वाजवल्या. त्यानंतर आपल्या या शैक्षणिक वर्षामध्ये इंग्रजी माध्यमामध्ये आत्ता रुजू झालेले आमचे सागर सर, सर्वांचं मन त्याने व्यापून टाकलेलं आहे. कारण योगा दिनामध्ये त्याने अतिशय सुंदर असं प्रायमरी योगा ते कॉलेजपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेले आहे. आणि आज ते स्वतः स्वरचित अशी कविता सादर करत आहे. तर मी सागर सरांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करायची आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे गुरूंचे गुरु. माझ्या कवितेचं नाव आहे गुरूंचे गुरु. गुरु म्हणजे आई, गुरु म्हणजे बाबा, गुरु म्हणजे नातलं, गुरु म्हणजे काळ. गुरु म्हणजे आई, गुरु म्हणजे बाबा, गुरु म्हणजे नातलं, गुरु म्हणजे काळ. हे सर्व जरी असलं तरी प्रत्येकाच्या मार्गावरचा गुरु मात्र वेगवेगळा. हे सर्व जरी असलं तरी प्रत्येकाच्या मार्गावरचा गुरु मात्र वेगवेगळा. माझा गुरु मात्र अध्यात्मातला. माझा गुरु मात्र अध्यात्मातला, जो अज्ञानाला ज्ञान देणारा, जो अपयशाला यश मिळवून देणारा, जो निर्मितीतून नवनिर्मितीत घेऊन जाणारा, जो निर्मितीतून नवनिर्मितीत घेऊन जाणारा. नवनिर्मिती आली की गुरूर आला. नवनिर्मिती आली की गुरूर आला. मग माझी परीक्षा घेणारा. गुरु मधला र बाजूला काढून गुरु बनवणारा. गुरु मधला र बाजूला काढून गुरु बनवणारा आणि आध्यात्मिक ऊर्जाची ओळख करून देणारा. जगाच्या पल्ल्यात विचार करायला लावणारा. स्वतःचं अस्तित्व विसरून माझ्या अस्तित्वात तल्लीन होणारा असा माझा गुरु. या सर्व गुरूंना माझा मानाचा मुद्रा. धन्यवाद. अतिशय सुंदर आपली कविता सादर केला. मी पाहुण्यांच्या हस्ते सरांच्या पाहुण्यांच्या हस्ते सत्कार होत आहे. जोरदार पुन्हा एकदा सरांसाठी टाळ्या वाजवायच्या आहे. त्यानंतर व्यासपीठावरील आपले मान्यवर, आपले लाडके शिक्षक DM पवार सर यांना 2 शब्द बोलायचे. कारण त्यांना मला वाटतं आज लवकर जायचं असल्यामुळे आपण सरांना संधी देतोय. आदरणीय गुरुवर्य चिंतन आणि मॅडम हे दोघंही मला माझ्या मात्या पित्या समान आहेत. मी सन 1983 जेव्हा शाळेत आलो तेव्हा मी मागासवर्गीय शिक्षक म्हणून माझी इथं रिझर्वेशन कोट्यामध्ये नेमणूक झालेली. सरांनी मला इंटरव्ह्यू कसा घेतला माहिती आहे का? म्हणाले तुम्हाला कोणता विषय आवडतो? मी म्हणलं गणित आवडतो मला. तुम्ही असं करा, गणिताचा तास घ्या. हो घेतो. मी विचारलं मला कोणत्या वर्गावर घेऊ? ते मला कोणत्या पण वर्गावर घ्या. मग मी कोणत्याही पुस्तक हातात न घेता न पाहता वर्गामध्ये गेलो. वर्गामध्ये 5वीच्या 2 तुकड्या एकत्र बसवलेल्या होत्या. पावसाचे दिवस होते. 20 जून ही तारीख आहे, माझ्या लक्षात आहे. मी गणित सुरू केला फळ्यावरती, पण मुलांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी थोडीशी माझा परिचय दिला आणि त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक छोटं गणित त्यांना घातलं. आता नेमणूक झाल्यानंतर लगेचच माझी नेमणूक झाली. सरांनी एक असे राऊंड मारला आणि मला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. म्हणजे तुमची नेमणूक झालेली आहे, जे घ्या मस्टरवरती नाव. डायरेक्ट मस्टरवर नाव. काय येते साहेब तुमची नेमणूक झाली आणि तुमची ती ओरिजिनल
ओरिजिनल जी फाईल आहे ना ती माझ्याकडे आमच्याकडे ठेवा का दुसऱ्या शाळेत जाऊ नये म्हणून. तर दुसरं आणखी तुम्हाला सांगायचं होतं की या शाळेमध्ये नापास कोणालाही केलं जात नव्हतं. 1ली ते 4थी 100% विद्यार्थी पास. अगदी श्रीपाद तोंडोळकर ची बहीण तिचं नाव मला माहिती नाही, लर्निंग डिसेबिलिटीज बोलली, तिला सुद्धा त्यांनी मॅडमने 4थीतून 5वीत घातलं. भोगवेकर नावाचा एक विद्यार्थी होता, त्याचे सतत दात उघडे असायचे. अशा मुलाला सुद्धा मॅडमने 4थीतून आमच्याकडे 5वीत पाठवला. 4थीपर्यंत मुलगा नापास होता कामा नये. हे धोरण शाळा सुरू झाली 1979ला, तेव्हापासून सुरू आहे. हे धोरण शासनाने नंतर आणलं. 8वीपर्यंत नापास करायचं नाही, हे धोरण नंतर शासनाने आणलं. पण हे आम्ही आधीच किती पूर्वी राबवलेलं आहे. आमच्या अशा अनेक योजना शासनाने स्वीकारलेल्या आहेत. नापास होणं म्हणजे 1 वर्षाचा आयुष्याचं नुकसान. म्हणून SSC बोर्डात मुलं नापास झाली तरी सुद्धा त्यांना आता 11वी कॉलेजला प्रवेश दिला जातो. का तर AT-KT मध्ये मुलं पास होती. त्या 11वीच्या वर्षामध्ये मुलं 10वीचा पेपर 10वीचा राहिलेला पेपर सोडवतील, चांगला अभ्यास करतील, त्यांना प्रोत्साहन मिळेल, उत्साह त्यांचा वाढेल. आणि खरं असं घडतं. 10वीत नापास झालेली मुलं 11वीला आली की ते 10वीच्या परीक्षेत घेतात, 10वी पण पास होतात आणि 11वी पण पास होतात. तेव्हा नापास होणं हे कधीही वाईट, चांगलं नाही. मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. ह्या एज्युकेशन सिस्टीममध्ये मी 2 वेळा नापास झालो. एकदा 5वीत, त्यावेळी दुष्काळ होता 70-71ला. आमचं कुटुंब मुंबईमध्ये स्थलांतरित झालं. अतिशय बाकार वस्तीमध्ये, झोपडपट्टीमध्ये 20 रुपये भाड्याच्या झोपडीत आम्ही राहत होतो. सगळे गैरसोय होती, लाईट नव्हती, पाणी नव्हतं, बाथरूम संडास नव्हतं, बाहेर जायचं उड्यावरती, असं त्या चिन्हला आमची अवस्था होती. त्या वर्षी मुंबईतील मुलांची भाषा शिकवण्याची पद्धत काय सगळं वेगळं. आमचं गावचं सगळं कसं गावची भाषा, वेगळी भाषा, बरं का नाही का अशी आमची भाषा. आणि पोरं आमच्या भाषेला हसायची. मला होती शेंडी. आता ते शेंडी काही चालणारी मुलं 5वीमध्ये बसलं पाठीमागून ओढायची. मला एक शेंडी आहे, मला काही शेंडी ना मुलं ओढतात. ते म्हणले असं 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 करा, आपण ती शेंडी कापून टाकू. मग ती शेंडी कापून टाकली. त्या 5वीच्या पहिल्या वर्षी मी नापास झालो. नंतर मी नापास झालो ते 11वी कॉमर्सला. त्याचं मुख्य कारण मला इंग्रजी येत नव्हतं. इंग्रजी न आल्यामुळे मी 11वी कॉमर्सला नापास झालो. पण त्यामुळं मी काय झालं, मी BEdला गेलो. BEdला गेल्यामुळे माझं आयुष्याचं भलं झालं. आजपर्यंत धन्यवाद. धन्यवाद DM पवार सर. DM पवार सरांचं कथन ऐकलं की आम्हाला ना हसू आवडता येत नाही, कारण त्यांची सांगण्याची जी पद्धत आहे ना ती वेगळीच आहे. कुठली कथा असू दे किंवा कुठलं काही सांगा, पण ते आम्हाला ना आवडता येत नाही. कारण तुमची जी सांगण्याची ढब आहे ती तर खरोखरच आम्हाला आवडते. आज वेळ कमी आहे, नंतर आम्ही पुन्हा एकदा कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये तुम्हाला बोलून आम्हाला तुम्ही भरभरून हसवा. आम्हाला तुम्हाला ऐकायचं आहे. यानंतर जो महत्वाचा कार्यक्रम आहे तो म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी गुणगौरव. तर मी पाहुण्यांची फक्त 2च भाषणे राहिलेली आहेत, अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे. फक्त मी 10 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम उरकतो. प्रथम प्राथमिक विभागाचे जे विद्यार्थी आहेत, राजन मॅडम तुम्ही यायचं आहे आणि तुमच्या मुलांचं तुम्ही सत्कार करायचा आहे. त्यानंतर माध्यमिक विभागाचे बाविस्कर सर समोर येतील, ते आपले विद्यार्थी समोर आणतील, त्यांचा सत्कार होईल.
त्यानंतर इंग्रजी प्राथमिक विभाग व माध्यमिक विभाग असा क्रम असणार आहे. तर एका वेळेला 9 विद्यार्थी इथे होतील असे एकत्र राहणं म्हणजे आपल्याचा वेळ जो आहे तो वाया जाता कामा नये अशी आमची इच्छा आहे. तर त्याप्रमाणे सर्वांनी पुढे यायचं आहे. प्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. प्राथमिक विभाग मराठी माध्यम इयत्ता पहिली प्रथम क्रमांक मयंक चव्हाण. द्वितीय क्रमांक त्रिशा मोहिते. तृतीय क्रमांक त्रिशा माने. इयत्ता दुसरी प्रथम क्रमांक प्रगती आंबेकर. द्वितीय क्रमांक तेजस हाटकर. तृतीय क्रमांक शर्वाणी जडळे. इयत्ता तिसरी प्रथम क्रमांक भाविका तरड. द्वितीय क्रमांक तेजस भोगले. तृतीय क्रमांक आदित्य मापनकर. तृतीय क्रमांक 2 आहे ओवी फाटक. तृतीय क्रमांक ओवी फाटक. इयत्ता चौथी प्रथम क्रमांक शुभ्रा घाडीगावकर. शुभ्रा घाडीगावकर पटकनी. द्वितीय क्रमांक खुशी जाधव. तृतीय क्रमांक प्रीती मेस्त्री. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. खूप कौतुक. असंच यश पुढे पुढे मिळवत जा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे छोट्या मुलांसाठी. सर्व छोट्या विद्यार्थ्यांचे रात्री झाले. विजय क्रमांक विजय झाले. इयत्ता 6वी प्रथम क्रमांक ओंकार जदई वधई. विजय क्रमांक जाधव ओढा. विजय क्रमांक विलास खांदे. विजय क्रमांक पार्थ सावंत. विजय क्रमांक समृद्धी सावंत. विजय क्रमांक हृदय आंबेडकर. इयत्ता 8वी प्रथम क्रमांक सिद्धू होळकर. विजय क्रमांक वर्षा दुबे. विजय क्रमांक चित्रा पाटे. इयत्ता 9वी इयत्ता 9वी प्रथम क्रमांक 20%. द्वितीय क्रमांक कुमारी जाधव वैष्णवी 92%. तृतीय क्रमांक चव्हाण प्रेमिका. इयत्ता 10वी मध्ये इयत्ता 10वी मध्ये 92% इंग्रजी विषयात व गणित विषयात मिळालेले वैष्णवी विजय जाधव. आणि इयत्ता 10वी मध्ये धनश्री इंग्रजी व गणित विषयात 92% मिळाले. धनश्री सकाराम खांदे हिंदू मराठी विज्ञान समाजशास्त्र विषयात प्रथम क्रमांक. धनश्री
इयत्ता 11 मध्ये कुमारी सोनी आर्य इयत्ता विजय क्रमांक रोहन नाटे विजय क्रमांक जाधव रितिका 11वी इयत्ता 11वी Respected dignitaries on the dais and off the dais, a very good morning to everyone and happy Guru Purnima to one and all. Let's begin with the rank holders for the academic year 2023 and 24. First standard, Miss Sudgare Gargi Sudesh, third rank, Salvi Patel Harshit, given the second rank, South Anaya Karun, first rank. Second standard, Miss Parnavi Sachin, second rank. Gandhi Swarup, Suhas, third rank. Yadav Marushi Arun, first rank. Third standard, Padmal Dhruva, third rank. Manekar Swara, second rank. Mistri Lokik, first rank. Fourth standard, be ready. Fourth standard, third rank. Okay, now listen students, you are getting a coupon. In that coupon, you are having a amount, certain amounts are given. So after that, you have to go towards the AC room and you have to collect books according to the given coupon. So keep it safely towards you. Okay, now let's fourth standard. Third rank Miss Prajapati Mansi, first rank Salvi Divya. Now the fifth standard, Kolsumta Shreyas, third rank, Shinde Jags, second rank, Malpekar Vedant, first rank. Sixth standard, Malpekar Mayank, third rank, Patel Yas, second rank, Giri Krishna, first rank. Seventh standard, Param Ayush, third rank, Sudha Rakshay, second rank, Yadav Neha, first rank.
बुके सर्टिफिकेट आणि कुपन मिळालेले आहेत. हा कार्यक्रम संपल्यानंतर एसी रूम मध्ये जायचं आहे, तिथे त्या अमाऊंटचं पुस्तक घ्यायचं आहे आणि मग घरी जायचं आहे. ओके, सर्वांनी लक्ष द्या. ठीक आहे. आता महत्वाचा पुरस्कार जो या शैक्षणिक वर्ष 2023-24 म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार अनियोग शिक्षण संस्थेतर्फे या ज्ञान मंदिरात अतिशय प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं ज्यांनी काम केलं आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं अतिशय उत्कृष्ट असं काम केलं, त्या आदर्श शिक्षकाची घोषणा आपल्या अनियोगचे प्राचार्य श्री परब सर करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सन 2023-24च्या आदर्श शिक्षकाची घोषणा करावी. विद्यार्थी मित्र, तुमचा सर्वांचा सत्कार झालेला आहे, शिक्षकांचा सत्कारही झालेला आहे आणि 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये आदर्श शिक्षक याची निवड केली जाते. दरवर्षी अनियोग शिक्षण संस्था ज्या ज्या शिक्षकांचा शाळेच्या प्रगतीमध्ये आणि उपक्रमांमध्ये जास्त सहभाग आहे त्याची सर्व विचार विनिमयाने सर्व विभागाचे मुख्याध्यापक संस्था यांच्या विचार विनिमयाने त्याची निवड करून दरवर्षी हा सन्मान जो आहे हा सन्मान शिक्षकांचा केला जातो. आणि यावर्षी जो सन्मान मिळालेला आहे, ज्यांचं फलकलेखन अतिशय सुंदर आहे, शिकवण्याची पद्धत सुद्धा प्रेझेंटेशन जे आपण म्हणतो सादरीकरण, प्रत्येक मुद्दा एक एक मुद्दा कसा बाहेर काढावा आणि तो विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवावा आणि आपल्या शुभ हस्ताक्षरामध्ये त्याचं तो सगळा जो पाठ आहे तो विद्यार्थ्यांमध्ये घेऊन जाणारे आणि आपले अनेक सांस्कृतिक कार्यक्रम इतर प्रदर्शन भरवत असतात. त्यामध्ये अहवाल लेखन म्हटलं की त्यांचा सहभाग असतो आणि सगळी ते रजिस्टर सर्व मेंटेन करणं. गेल्या वर्षी आम्हाला जो पुरस्कार मिळाला शाहू फुले आंबेडकर पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा, त्यामध्ये सुट्टी असूनही जर मला वाटतं सर मी एक फोन केला होता, त्या ऑफिस मधून फोन आला, त्या सरांना फोन केला की असंच आहे, त्यामुळे चंपूरच्या ठिकाणी सुट्टीच्या कालावधीत जायचं आहे. ते जर मला वाटतं एक तास जरी उशिरा पोहोचले असते आणि गेले नसते तर कदाचित आम्ही या पुरस्काराला हुकलो असतो. आणि त्यामध्ये सन्माननीय चिंदरकर सर यांनी सर्व गोष्ट सांगितल्यानंतर तेही मला वाटतं जेवणावरून उठून सर लगेच तत्काळ तिथे पोहोचले आणि कधीच ना हा शब्द नाही सर हे करायचंय, नेहमी सर तत्पर असतात. असे सर कोणते सर? गेटे सर यांचा सन्मान आज अनियोग शिक्षण संस्थेतर्फे सन 2023-24 शिक्षक गौरव या पुरस्काराने सन्मानित करत आहोत. गेटे सर यांना मी विनंती करतो त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा. अनियोग शिक्षण संस्था सन्माननीय प्राचार्य भाईसाहेब चिंदरकर सर यांना मी विनंती करतो आणि आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय कवी पत्रकार पंकज दळवी सर यांना मी विनंती करतो आमच्या या शिक्षकांचं कौतुक करावं. कधी कोणत्याही विद्यार्थ्यांवरती शिक्षकांवरती कधीच रागावलेले सर आम्हाला कधी आढळले नाही. एवढे प्रेमळ असे सर आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये कार्यामध्ये त्यांचा विशेष सहभाग उल्लेखनीय असा असतो. म्हणून गेटे सरांचं मी प्राचार्य या नात्याने सुद्धा हार्दिक 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 अभिनंदन करतो आणि इथे रजा घेतो. धन्यवाद. गेटे सर तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या या कष्टाचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे. अतिशय सुंदर असा कार्यक्रम बहरत चाललेला आहे
आणि ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो म्हणजे प्रमुख पाहुण्यांचं भाषण। तत्पूर्वी आपला विघ्नेश म्हणतो की मला सर बोलायचं आहे, त्यामुळे मी कुमार विघ्नेश याला विनंती करतो की त्याने आपले 2 शब्द आपल्यासमोर मांडायचे। उपस्थित सर्व मान्यवरांना, शिक्षकांना आणि माझ्या मित्रांना माझे नमस्कार। मी विघ्नेश दळवी, इंग्रजी माध्यमातला प्रेसिडेंट, तुमच्यासमोर एक गुरुची वैशिष्ट्य याच्यावरती असे म्हटले जाते की गुरुशिवाय काही शिकणे संभव नाही, कारण गुरु आपल्याला शिकण्याचा आणि गोष्टी करण्याचा एक सोपा मार्ग दाखवतो। गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे ज्योत आणि शिष्य म्हणजे काय? शिष्य म्हणजे प्रज्वलित केला गेलेला दिवा। याने आपल्याला गुरु आणि शिष्य यांच्यातला समावेश बरोबरपैकी कळून येतो। जसं गुरु आपल्या ज्योतीने एका शिष्याचे जीवन उजाळतो, तसेच एक ज्योत त्याच्या आगीने एका दिव्याला उजाळू शकतो। गुरु पौर्णिमा ही महावीरांसाठी, संतांसाठी एक खूप महत्त्वाचा सण आहे, कारण या दिवशी त्यांना त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा गुरु, त्यांना शिक्षण देण्याचा महत्त्वाचा गुरु सापडतो, ज्याकरता त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय करावे, कसे करावे, कुठचा मार्ग पाळावा याची त्यांना जाणीव होते। गुरुपौर्णिमाच्या या सणाला मी माझ्या सर्व गुरूंना, शिक्षकांना आणि मला शिकवणाऱ्या, धडा देणाऱ्या सगळ्या लोकांना माझं वंदन करतो। धन्यवाद। धन्यवाद। यानंतर ज्यांची अमृततुल्य वाणी आपण ऐकण्यासाठी आतुरलेले आहोत, त्यांच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय पंकजी दळवी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडायचे आहेत। श्री पंकज दळवी सर। नमस्कार। माझी मराठी माझी सजणी, माझा बाणा माझी वाणी, माझी मराठी माझी सजणी, माझा बाणा माझी वाणी, सजली नटली लेऊन आली शब्दांची पैठणी। टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवायची बोलत असतात। मनापासून खूप तुम्ही सगळे पुरस्कार मिळाले, तुमचा सत्कार केला, पण अनुयोग्य विद्यार्थी टाळ्या वाजवण्यात फेलेत असं मला वाटतं। टाळ्याच वाजवता येत नाही, मी शिकवतो कसं टाळ्या वाजवायचं। वाजवण्यात कंटिन्यू 15 सेकंदाच्या टाळ्या वाजवायच्या आहेत। सगळ्यांना 2 हात आहेत, हाताला पट्टावर पंजे आहेत, सगळ्यांनी हात असे वरती करा। कोण कशाही सगळ्यांना झोप आलेली, आपल्याला थोडंसं फ्रेश व्हायचं, सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कमॉन कोणता करायचे। खरं तर गुरुपौर्णिमा उद्या आहे आणि आज मला तुम्ही इथे बोलवलं, मगाशी अमृततुल्य वगैरे काही ते सांगितलं, तसं काही नसतं सर। कारण गुरु कोण असतो? खरं तर सगळ्यात आधी जे स्टेजवरती महागुरु बसलेले आहेत त्यांचं आपण खरं अभिनंदन करायचं, कारण ते आपल्याला घडवतात। पण माझ्यासाठी तुम्ही सगळे इथे बसलेले भविष्यातले गुरु आहात, कारण आजचा शिष्य हा येणाऱ्या काळातला गुरु असतो। त्यामुळे गुरु कोण असतो, कसा असतो, आपल्याला आपल्या अनुषंगाने अकॉर्डिंगली ज्याला आपण म्हणतो, जे गोष्ट सांगतो तो आपल्यासाठी माझ्यासाठी कुठेतरी गुरु असतो। एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल पण ती दुसऱ्याला आवडत असेल, त्यांनी सांगितलेली गोष्ट त्याच्यासाठी गुरु ठरली असते। छोटीशी गोष्ट तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, माकड आणि टोपीवाला माहिती आहे का? माहिती आहे? माकड टोपीवाला माहिती आहे? फक्त टोपीवाला काय करतो? टोप्या घेऊन जातो, बरोबर? आणि काय ओढत असतो? ओढत काय असतो तो? काय तो विकत काय असतो? हा, तो टोपी काय, टोपी म्हणून विकत ओढत फिरत असतो आणि दुपारी तो थकतो, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे। तो दुपारी थकतो, आराम करतो, एका झाडाखाली बसतो, त्याला जो पिझ्झा दिलेला असतो त्याच्या घरातल्यानी तो खातो आणि तो निघतो।
पण त्याच्या आधी त्याला थोडीशी झोप येते. दुपारी तुम्हाला पण झोप येते, बरोबर आहे? तो झोपतो आणि झोपताना काय करतो, तो टोप्या बाजूला काढून ठेवतो, मस्त असं स्वतःचा असा हात करतो आणि तो झोपतो. पण नंतर काय होतं, ती माकडं काय करतात, खाली येतात, त्याच्या टोप्या घेऊन पळून जातात. शेवटी त्याला राग येतो, कंटाळा येतो, तो स्वतःची टोपी खालती आपटतो. टोपी आपटल्यावर ती माकडं काय करतात, आपली टोपी घेतली तरी खालती टाकतात. पुढे तो घरी जातो. काही वर्षांनी त्याला नातू होतो, तेव्हा त्याचा नातू सुद्धा टोपी, पुढची गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली नसेल, त्याचा नातू सुद्धा टोप्या विकायचा धंदा करतो किंवा बिझनेस करतो. त्याच्यासाठी त्याचे आजोबा हे कोण असतात, गुरु असतात. ते त्याला सांगतात, बाळा तू टोपी विकायला जाशील, एखाद्या झाडाखाली अशा ठिकाणी जाशील, तिकडे टोपी विकत असशील, तुला दुपारी जेवशील, झोप येईल, झोप, टोपी माकडं काढून देतील, पळवून देतील. माकडांनी टोपी पळवून दिल्यावरती पॅनिक व्हायचं नाही. टोप्या घ्यायच्या, आपली डोक्यावरची टोपी काढायची आणि खालती आपटायची. मग माकडं सुद्धा टोपी आपटतील, तू गोळा करायचास आणि पुढच्या गावाला, पुढच्या सिटीमध्ये निघून जायचं. ठीक आहे, भाई जातो तिकडे. आजोबांनी सांगितलेलं लक्षात असतं. त्याचे त्यावेळी गुरु कोण असतात, आजोबा. आजोबांनी सांगितलेली गोष्ट त्याला लक्षात असते. हा जातो. नेमकं गुरूंनी, शिक्षकांनी, सरांनी, मोठ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायच्या असतात, कारण त्यांना माहिती असतं काय होऊ शकतं. तो तिकडे जातो आणि भूक लागते, त्याच्यासोबत जे काही असतं ते तो खातो, मस्त पाणी बिणी पितो आणि मग तो थोड्या वेळ झोपूया. पण झोपत असताना त्याला त्याच्या गुरूंनी म्हणजे आजोबांनी सांगितलेली गोष्ट लक्षात असते. तो झोपतो. तसंच होतं, सगळी माकडं येतात, टोप्या घेतात आणि गायब होतात. बरोबर, टोप्या घेतात आणि गायब होतात. मग आता हा काय करणार, टोपी काढणार. बरोबर, हा काय करतो, टोपी काढतो आणि फेकतो. वरनं एक माकड येतं, टोपी घेऊन पळून जातो आणि वरनं म्हणतं, आम्हाला सुद्धा आजोबा आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला गोष्ट सांगितलेली आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की त्या टोपीवाल्यांसाठी आणि त्या माकडांसाठी त्यांना जे त्यांनी सांगितलं ते त्यांचे गुरु आजोबा होते, त्यामुळे त्यांनी सांगितलेली गोष्ट आपण नक्की ऐकायची असते. खरं तर गुरु सांगतात. मंगेश पाडगावकरांच्या खूप छान ओळी आहेत. झाडाला काटे असतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. झाडाला काटे असतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. फुलासारखं फुलायचं की काट्यासारखं सलायचं हे तुम्हीच ठरवा. खरं तर प्रत्येक गोष्टीमध्ये कोण ना कोणीतरी काहीतरी शिकवत असतं. काळ बदललाय. आता मला किंडलवरती गुरु मिळतात, मला व्हॉट्सअपवरती गुरु मिळतात, मला अगदी 10 मिनिटांमध्ये 2 सेकंदामध्ये गुगलवरती मला गुरु मिळतात. त्यामुळे येणाऱ्या काळानुसार आपल्या गुरुची संकल्पना सुद्धा हळूहळू बदलायला लागलेली आहे. जो आपल्याला त्यावेळी शिकवतो तो गुरु असतो. मग तुम्ही इकडनं बाहेर पडल्यावरती तुमच्या शाळेतले एखादे काका तुम्हाला एखादी गोष्ट सांगतील तेव्हा ते तुमच्यासाठी गुरु असतात. रिक्षावाले काकाची एखादी गोष्ट सांगतील ते तुमच्यासाठी गुरु असतात. समोर पाणी साचलंय, तिकडे एखादा माणूस तुम्हाला काहीतरी सल्ला देईल, तो त्या तुमच्यासाठी त्यावेळी गुरु असतो. तर एक छोटीशी घटना मी तुम्हाला सांगतो की रायगड जिल्ह्यामध्ये सुतारवाडी नावाचं एक गाव आहे. त्या सुतारवाडीमध्ये महाराष्ट्राचे खूप माजी मंत्री, अर्थमंत्री, आता त्यांची मुलगी महाराष्ट्राची महिला आणि बाल कल्याण मंत्री आहे, ते सुनील तटकरे, त्यांचं ते गाव आहे. 2014ला लोकसभा निवडणूक होते, ती कव्हर करायला म्हणून मी तिथे गेलो होतो आणि प्रचंड ट्रायबल एरिया आहे, आदिवासी एरिया आहे. हे खूप महत्वाचं आहे. आदिवासी एरिया आहे. त्या आदिवासी भागामध्ये खूप अशा अगदी टिपिकल आदिवासी कपडे परिधान केलेल्या, त्यांना अक्षराचा, शिक्षणाचा काहीही गंध नसलेल्या महिला मॅडम तिकडे येत होत्या. सकाळी 8, 8:30, 7:30 मतदान सुरू होणार होतं. त्या आल्या, कधी शाळेत गेल्या नाही, कधी त्यांनी शिकवणी घेतली नाही, कधी कुठल्या युनिव्हर्सिटीत गेल्या नाही, पण त्या बायका शाळेत जायच्या आधी, शाळेत जात होत्या मतदानाला, पण त्याच्या आधी शाळेच्या गेटच्या आतमध्ये, शाळेच्या वरांड्याच्या बाहेर त्या अशिक्षित आदिवासी महिला आपली चप्पल काढून ठेवत होत्या. बराच वेळ बघितलं, एकही जण आतमध्ये चप्पल घालून जात नाहीये. मग मी तिला विचारलं, काय ग बाई, का कशी, का तिकडे अरे तुला कोणत्या भाषेत बोलतात? ती एकदम खूप म्हातारी होती, 75-80ची असेल. ती बाईने मला उत्तर दिलं, चपला कसा घालून जाऊ आतमध्ये, शाळा आहे ना, देव येतो. म्हणजे हे संस्कार, ही संस्कृती आपल्याला शाळेत न गेलेल्या व्यक्तीकडनं सुद्धा कळते. आणि त्या दिवशी ते गुरु म्हणून मला आयुष्याची खूप मोठी फिलॉसॉफी त्या बाईने तिकडे शिकवली. आपण म्हणतो ना, एज्युकेशन मीन्स व्हॉट यू हॅव अँड कल्चर मीन्स व्हॉट यू आर.
शिक्षण तुम्ही प्रयत्नपूर्वक मिळवता आणि शिक्षण संस्कृती म्हणजे तुम्ही जे असता ती संस्कृती आपल्याला आपल्या गुरुंकडनं शिकायला मिळते. त्यामुळे एकच सांगेन, फक्त आज सगळ्यांनी फक्त एक प्रॉमिस करायचंय. प्रॉमिस प्रॉमिस पक्कावाला प्रॉमिस पक्कावाला. आज सगळ्यांनी आजपासून पुढच्या वेळेला गुरुपौर्णिमेपर्यंत मी पुढच्या वेळेला येणार सर, मला बोलवायचं. प्रत्येकाने एक तरी पुस्तक विकत घ्यायचं. वर्षाला 5 पुस्तकं प्रत्येकाने वाचायची. मग तुम्हाला कुठली भाषा आवडते, हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, जी भाषा तुम्हाला आवडते त्या भाषेतलं पुस्तक तुम्ही वाचायचं, विकत घेऊन वाचायचं. हा एकटाच हो समजेल. नाव काय तुझं? तुझं नाव काय? आदित्य. आदित्य मामडकरसाठी काय होतं पण तोच पहिला मुलं पुस्तक घेणार. सगळ्यांनी आदित्य सरचं पुस्तक विकत घ्यायचं आणि वर्षाला निदान 5 पुस्तकं जरी वाचली तरी तुम्ही जी आजची गुरुपौर्णिमा आहे या सगळा कार्यक्रम आहे तो सार्थकी लागला असं म्हणे. मी काही फार बोलणार नाही, पण मला सुद्धा पुढे ऑफिसमध्ये जायचं आहे. फक्त जाता जाता माझी नाही तर कविवर्य प्रसाद कुलकर्णी यांची एक खूप छान कविता आहे आशीर्वाद नावाची. ही कविता मी तुमच्या पुढे सादर करतोय आणि थांबतोय. आज माझ्या कवितेला सुट्टी. आशीर्वाद. कविवर्य प्रसाद कुलकर्णींची कविता आहे. खूप शीत मोठा हो आभाळावर झेप घे, खूप शीत मोठा हो आभाळावर झेप घे, देव देश भाषा यांची आठवण मात्र असू दे. खूप शीत मोठा हो आभाळावर झेप घे, देव देश भाषा यांची आठवण मात्र असू दे. आकांक्षांचे लिहून पंख धरतीला या घाल फेरे, आकांक्षांचे लिहून पंख धरतीला या घाल फेरे, इवल्या इवल्या उंजळीमध्ये फुलुदांच्या प्रतारे. पैसा अडका 4 दिवस त्याच्या पुढे नको माजू, पैसा अडका 4 दिवस त्याच्या पायी नको माजू, मोठ्यांपुढे वाकायला चुकून सुद्धा नको लाजू. पैसा अडका 4 दिवस त्याच्या पायी नको माजू, मोठ्यांपुढे वाकायला चुकून सुद्धा नको लाजू. लक्षात ठेव, लक्षात ठेव, खरं प्रेम दुर्मिळ असतं. लक्षात ठेव, खरं प्रेम दुर्मिळ असतं. मिळतं तेव्हा कळत नसतं आणि नसतं तेव्हा छळत असतं. दवात भीज फुलात नीज, दवात भीज फुलात नीज, आनंदाचं गाणं गा. दवात भीज फुलात नीज, आनंदाचं गाणं गा. आयुष्याच्या बागेमध्ये चांदण फुलवत जा. एक गोष्ट राहून गेली, एक गोष्ट राहून गेली, मोठा हो महान हो. एक गोष्ट राहून गेली, मोठा हो महान हो. अदनामधनं सारं विसरून माझ्यासाठी लहान हो, अदनामधनं सारं विसरून माझ्यासाठी लहान हो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये सरांनी अतिशय कथा आणि कवितेच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन केले आणि योग शिक्षण संस्थेसाठी तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर आदरणीय चिंचरकर मॅडम यांना मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी फक्त 1 मिनिटासाठी. ओके ठीक आहे. मॅडमच्या शुभेच्छा आशीर्वाद आपल्या नेहमी असतात आपल्यामागून. आज वेळ झालेला आहे कार्यक्रमाला त्यामुळे मॅडम आज बोलत नाहीये, पण आजच्या कार्यक्रमाचा जो परमोच्च बिंदू असतो तो म्हणजे अध्यक्षीय भाषण. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चिंचरकर सर हे आपल्या बहारदार अशा शैलीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. यांना मी वंदन करतो. खरं म्हणजे पहिले गुरु आपल्या आई आले. माझ्या भाग्याने मला अतिशय चांगली शिक्षिका म्हणजे माझी गुरु मिळाली म्हणजे आई. अतिशय नाटक, मला नाटक मुलं जरा ती आवडतात कारण ती खरंच पुढे काहीतरी करू शकतात. मी झालेलो नसलो तरी पुष्कळशी यायची ती नाटक जी मुलं असतात, मागे बसणारी मुलं असतात, ती जीवनात काहीतरी करणारी. आणि मी तसा खटाळ होतो, नाटळ होतो, वर्गात ओवाळून टाकलेला मुलगा म्हणजे मी होतो. पण परमेश्वराच्या कृपेने माझी आई मला सांगितलं अतिशय वाईट शिव्या घालणारं
पण मला प्रत्येक शिवीचा अर्थ आईने समजावून सांगितला. एक साधी आधी गोष्टी सांगतो, शिवी सांगतो. आईचा भो असं म्हणायचे आहे. आईचा भो म्हणजे तिने सांगितलं आईचा नवरा. तू त्याची कशाला आठवण काढतो? अरे पाया पण त्याच्यात आईच्या अवयवावरून वेळा घालायची. मग आईने एकदा मला मांडीवर घेतलं आणि सांगितलं, बाळा तू जे बोलतोस ना शिवी, की माझ्या अवयवातून तुझा जन्म झालाय. अशा ह्या पवित्र अवयवाला तू याच्यानंतर असं काही बोलू नको. तेवढं कुठं अशी माझी आई होती. ही माझी खऱ्या अर्थाने गुरु. म्हणून या शाळेचं नाव सुद्धा अनुयोग ठेवलं ते माझ्या आईचं नाव अनुसया. माझे वडील योगी होते म्हणून अनुयोग. लोकांना वाटतं माझ्या मुलांवरून नाव ठेवलं, बिलकुल नाही. आई वडिलांचं. आणि अनुयोग हे जे झालं त्यात मी आणखी गुरु कोणाला मानतो? मी अगदी लहानशा प्राण्यांपासून सगळ्यांना देव मानतो, गुरु मानतोय. तुम्हाला माहिती आहे, आपण तुमचे शिक्षक रांगेत जा म्हणून सांगतात, पण ते रांगेत जाणं एक छोटे छोटे जे हे आहे काय मुंग्या आहे, त्या मुंग्या कशात जातात बघा. एक गेली की त्या मार्गाने दुसरी रांगेत जातात. त्या मुंग्यांकडून आपण शिस्त शिकली पाहिजे. खूप मोठी त्याच्यात आता थोडक्यात सांगतो. मोर पाहिल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो, तो आनंद देतो, तो पुनरावृत्ती त्याच्यातून आनंद आपण देतो. पण तुम्हाला सांगू, कावळा काय करणार, मला खूप आवडतो कावळा. का? कारण या जगातली स्वच्छता करण्यासाठी कावळ्याचा फार मोठा वाटा आहे. घाण असली त्याचं खातो, पोटात विजवतो, पण तो बाहेर त्याच्यात घाण दिसत नाही. काळा असेल, स्वच्छ आहे, मी स्वच्छता करतो. म्हणून कावळ्यापासून सुद्धा आपण शिक्षण घेतलं पाहिजे. तोही आपला गुरु आहे. अनेक गुरु आहेत जगामध्ये. आपण शोधायला गेलो तर आपल्याला अनेक गुरु आपल्याला सापडतील आणि ते गुरु त्यांना धन्यवाद द्यायचं. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. मला बरोबर 12:30ला संपवायचं आहे. बरोबर 2 मिनिटं होती, ती 2 मिनिटं संपत झाली आहेत आणि मी पुढे केव्हा तरी बोलेन. एवढंच सांगतो, आपल्या गुरुजींना नमस्कार करा. मी नेहमी माझ्या प्राथमिक शिक्षकांना नमस्कार करतो, प्रत्येक गुरु पौर्णिमेला. आणि सगळे मला सुदैवाने चांगले शिक्षक लाभले. त्यांची मुलं या शाळेत मी शिक्षिका म्हणजे आता एक निवृत्त झाली ज्युनियर कॉलेजला, जोशी नावाची. तिचे वडील माझे गुरुजी होते. दुसरे मुनगेकर, त्यांची त्यांचा मुलगा आणि पुतण्या ह्या शाळेत मी ठेवलं होतं. एकाला एक क्लास ठेवलं, एकाला शिपायला ठेवलं. पण त्यांची कुठेतरी आठवण म्हणून मी हे केलं. एक किंदरकर नावाची दुसऱ्या समाजाचे होते, तर त्यांची मुलगी अतिशय हुशार होती. आल्याबरोबर तुझं नाव काय? किंदरकर. कुठची तू म्हणतात, कोणाची मुलगी? अंकमुरींची. हो, तुला तुझी निवड झाली. काल माझ्या शिक्षकांची मुलगी होती आणि खरोखरच फार चांगली ती मीनाक्षी नावाचं नाव आणि हुशार होती. आणि नंतर कॉर्पोरेटमध्ये गेली. तर आम्ही माझ्या सुदैवाने कॉलेजला सुद्धा मला चांगले गुरुजी मिळाले, सामंत गुरुजी. आणि मी ज्यावेळी शाळा काढली हे त्याला कळलं, मला शाबासकी द्यायला माझी बैठी शाळा होती. त्यावेळी आले मुद्दा पाठीवर थाप मारली आणि सांगितलं तुझी शाळा चांगली उत्तम. आणि त्यांच्यामुळे ही शाळा जात. खरं मी म्हणतो त्यांचे आशीर्वाद आहेत ना, त्यामुळे ही शाळा आपली चांगली आहे. चांगले विद्यार्थी मिळाले, चांगले शिक्षक मिळाले, हे त्यांची कृपा आहे, या गुरुजींचे आशीर्वाद आहे.
आणि म्हणून या सगळ्या घटना घडतात आणि मी ते मनापासून मानतो. तर मी जास्त वेळ घेत नाही, 2 वर्ष 2 मिनिटं झालेत नाही, मी संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या माझ्या काय झाला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्राची विठ्ठल आणि रुक्मिणी ही पंढरपूरला आहे, परंतु आपली विठ्ठल रुक्मिणी ही आपल्या अनियोग शाळेमध्ये सरांच्या आणि मॅडमच्या रूपाने आहे. म्हणून आज आपण इथे ताठ मानेने इथे उभे राहतो आणि प्रत्येक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. आजच्या या कार्यक्रमाचा शेवटचा क्षण म्हणजे आभार प्रदर्शन आणि मी हे आभार प्रदर्शन पूर्ण करण्यासाठी मी घेतेकरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा गोड शेवट करावा. आदरणीय घेते सर. सर्वांना माझा नमस्कार. आज गुरुपौर्णिमा समारंभ आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आज या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी माझे शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही माझी निवड केली त्याबद्दल आणि शिक्षण संस्था आणि जी पुरस्कार कमिटी आहे तिचा मी प्रथमतः धन्यवाद करतो आणि माझ्या आभार प्रदर्शनाकडे वळतो. तर जसं आपल्याला माहिती आहे की वाक्य पूर्ण करण्यासाठी जसं पूर्णविरामाची गरज असते तसंच कार्यक्रमाची सांगता होण्यासाठी आभार प्रदर्शनाची गरज असते. तर आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय अध्यक्ष, तसंच सन्माननीय प्रमुख पाहुणे, सन्माननीय उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सभागृहामध्ये सर्व शिक्षक, त्याशिवाय सर्व भाषण करणारे विद्यार्थी, आपले गुणवंत विद्यार्थी आणि या कार्यक्रमामध्ये ज्यांनी प्रत्यक्षपणे आणि प्रत्यक्षपणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपले चतुर्थ कर्मचारी त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमात अध्यक्षांच्या परवानगीने मी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांना पुन्हा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.